पूर्ण परीक्षा में जो घोटाले चल रहे हैं, जो फ्रॉड चल रहे हैं, उसमें अब तक उस परीक्षा पे प्रधानमंत्री ने चर्चा नहीं की। बाकी सब पर चर्चा करते हैं। इटली में जाकर आते हैं, वहां चर्चा करेंगे, राजनीति करेंगे, लेकिन लाखों युवाओं का जो भविष्य है, हाँ, जो संकट में है, चाहे नीट हो, चाहे नेट हो, चाहे और हो, सिर्फ रेडियो पे परीक्षा पे चर्चा करने से युवाओं का भविष्य ठीक नहीं रहेगा। बात करिए ना, बात करने से क्यों आप कतराते हो? पूरे देश में एक प्रकार से जो कंफ्यूजन हुआ है युवाओं के भविष्य के बारे में, उस बारे में अगर प्रधानमंत्री से हम सवाल नहीं पूछेंगे तो किनसे सवाल पूछेंगे? परीक्षा पे चर्चा होनी चाहिए। अगर हम चर्चा करेंगे तो आप बोलेंगे आप हमें विरोध करते हो, बेवजह टीका टिप्पणी करते हो, लेकिन लाखों युवा, उनके अभिभावक, उनके पेरेंट्स सभी सड़क पर है, सभी रो रहे हैं, सभी संकट में है, तो बात तो करिए। अमरावती जिल्ह्यात 152 दिवसामध्ये 143 आत्महत्या केल्या शेतकऱ्यांनी। राजधानी झाली आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची अमरावती जिल्ह्यात। विदर्भातले जे नेते आहेत, देवेंद्र फडणवीस जो उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, या सगळ्यांनी मिळून अमरावतीमध्ये एकदा जायला हवं आणि आपण जो आकडा सांगितला शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा, याच्यावरती तिथे बसून चिंतन आणि मनन केलं पाहिजे। हा आकडा फक्त अमरावतीचा नाही, महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून अशा प्रकारचे आकडे येत आहेत। विशेषतः 2.5 वर्षापासून मिंदे सरकार आल्यापासून विदर्भातल्या आणि एकंदरीतच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत। त्याच्यावरती कधी आपण मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना बोलताना, काही कारवाई करताना पाहिलंय का? अजिबात नाही। त्यांना 188 जागा जिंकायच्या आहेत, त्याच्यावर बोलतात। ते मतांची आकडेवारी काढत बसले आहेत, कोणाला किती टक्के मतं मिळाली आहेत, स्ट्राईक रेट। पण या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा स्ट्राईक रेट वाढलेला आहे। त्याच्यावरती जर फडणवीस, शिंदे, अजित पवार, सध्याचे देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना या आत्महत्येच्या वाढलेल्या स्ट्राईक रेटविषयी चिंता दिसत नाही मला। महाराष्ट्र हे अमरावती नाही तर महाराष्ट्र आत्महत्यांचे केंद्र झाले शेतकऱ्यांच्या। आणि का केंद्र सरकार राज्यावरती का सूड घेते का? की महाराष्ट्र सरकारनं मोदींच्या पराभवात हातभार लावला, महाराष्ट्र राज्यानं बहुमत गमावलं मोदींनी महाराष्ट्रामुळे, त्याच्यामुळे या शेतकऱ्यांवर सूड घेतला जातोय का, अशी शंका आणि चिंता आम्हाला वाटते। मग शेतकऱ्यांसाठी